पवईमध्ये एका व्यक्तीने जवळपास 20 ते 22 मुलांना ओलीस ठेवलेला आहे। एका रूम मध्ये त्यांना डांबून ठेवल्याचा प्रकार घडलेला आहे आणि सर्व मुलं 15 वर्षाची आहेत, अल्पवयीन मुलं आहेत। रोहित आर्य असं या व्यक्तीचं नाव आहे। त्यांनी संपूर्ण ही जी घटना क्रिएट केली आहे, संपूर्ण प्लॅन करून त्यानं या 20 मुलांना ओलीस ठेवलेला आहे। काही माणसांशी त्याला चर्चा करायची आहे, मात्र कोणाशी चर्चा करायची आहे याचं देखील त्यांनी अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाहीये। शिवाय त्याची इतर कोणतीच मागणी नाहीये, तो दहशतवादी नाहीये, त्याला कोणतीच आर्थिक मागणी देखील त्याने केलेली नाहीये। फक्त आणि फक्त एकच मागणी आहे की त्याला कोणाशी तरी चर्चा करायची आहे, मात्र कोणाशी चर्चा करायची आहे हे देखील त्याने त्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून स्पष्ट केलेलं नाहीये। तर एक महत्त्वाची घटना आपण पवईमधली पाहतो। एका व्यक्तीनं 20 मुलांना ओलीस ठेवलेलं आहे, डांबून ठेवलेलं आहे आणि सर्व मुलं 15 वर्षाखालील असल्याचं समजतंय। सर्व मुलं अल्पवयीन आहेत। साकीनाका पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। रोहित आर्य असं या मानसिक रुग्ण असलेल्या व्यक्तीचं नाव आहे। केवळ काही माणसांशी त्याला चर्चा करायचं आहे आणि ती माणसं त्याच्याशी चर्चा करण्यासाठी तयार नाहीयेत। त्याचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचं उत्तर द्यायला कोणीतरी तयार नाहीये आणि याच कारणात, या क्षुल्लक कारणामुळे रोहित आर्य नावाचा मानसिक रुग्णाने हे मोठं पाऊल उचललेलं आहे। जवळपास 20 मुलांना त्यानं ओलीस ठेवलेलं आहे। गेल्या तासाभरापासून ही 20 मुलं आहेत ती एका रूम मध्ये डांबून ठेवलेली आहेत। त्यामुळे आता मुलांच्या आई वडिलांना देखील एक भीतीचं वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे। त्या मुलांचे पालक वर्ग या बिल्डिंगच्या खाली, त्या इमारतीच्या खाली उभे राहिल्याचं आपल्याला दृश्यांमधून पाहायला मिळतंय। इतर नागरिक देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। संपूर्ण परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या ठिकाणी साकीनाका पोलीस दाखल झालेले आहेत। शिवाय क्राईम ब्रांच 10चं पथक देखील घटनास्थळी दाखल झालेलं आहे। त्यामुळे आता या रोहित आर्य या मानसिक रुग्णाला कशा पद्धतीने पोलीस ताब्यात घेणार आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहेत की नाही हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। एक महत्त्वाची घटना पवईमध्ये घडलेली आहे। एका व्यक्तीनं 20 मुलांना ओलीस ठेवलेलं आहे, 20 मुलांना डांबून ठेवलेलं आहे आणि सर्व मुलं अल्पवयीन आहेत, 15 वर्षांच्या खालील आहेत। आणि याचं कारण काय, तर केवळ त्याला काही माणसांशी चर्चा करायची आहे। एक अतिशय क्षुल्लक कारण आहे आणि त्या क्षुल्लक कारणामुळे या मनोरुग्णानं जवळपास 20 मुलांना ओलीस ठेवलेलं आहे। त्यामुळे आता साकीनाका पोलीस आणि क्राईम ब्रांच या संपूर्ण घटनेला या कशा पद्धतीने हाताळते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। या स्थितीला कशा पद्धतीने ते हाताळते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण या मनोरुग्णानं आपण त्याची व्हिडिओ आता नुकतीच पाहिली, त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी एक धमकी देखील दिलेली आहे की माझी या काही संबंधित माणसांशी चर्चा झाली नाही तर संपूर्ण रूम आहे या परिसरात मी आग लावेन, स्वतःलाही जाळून घेईन आणि या आगीमध्ये त्या 20 मुलांना देखील धोका निर्माण होऊ शकतो, अशी सरस धमकी या माणसाने या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। एक अतिशय मोठी घटना आपण पाहतोय। पवईतल्या एका इमारतीमध्ये एका माणसानं जवळपास 20 मुलांना ओलीस ठेवलेला आहे, डांबून ठेवलेला आहे। रोहित आर्य असं मुलांना डांबून ठेवलेल्या माणसाचं नाव आहे। मुलांना ऑडिशनला बोलवून, काही कारणानिमित्त बोलवून त्यानं त्या ठिकाणी मुलांना डांबून ठेवलेला आहे। कोणता तरी रा नावाचा स्टुडिओ आहे, त्या स्टुडिओच्या वरची ही घटना आपण पाहतोय। दृश्यांच्या माध्यमातून एकदम स्पष्टपणे दिसत नाहीये, मात्र जवळपास 18 ते 20 मुलांना या ठिकाणी डांबून ठेवल्याची घटना घडली आहे। साकीनाका पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यांचं या माणसाशी चर्चा सुरू आहे, संभाषण सुरू आहे, मात्र ही व्यक्ती आपल्या भूमिकेवर मात्र ठाम आहे। त्याला काही माणसांजवळ चर्चा करायची आहे, मात्र कशा संबंधात चर्चा करायची आहे हे देखील अद्याप समोर आलेलं नाहीये। शिवाय तो दहशतवादी नाहीये, त्याला आर्थिक चणचण देखील नाहीये, आर्थिक मागणी देखील त्यानं केली नाहीये। केवळ काही माणसांशी चर्चा करायची आहे, याच कारणास्तव त्या मनोरुग्णानं या मुलांना डांबून ठेवलेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।